काय आपल्याला कामाला नाही तिकडे गेला की कायच होणार. इकडे बोलत मला सर्वप्रथम मी सन्माननीय कैलासवासी अनिल भाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज खानापूर पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवडी पार पडल्या. यामध्ये सुवर्णा प्रशांत भोसले यांची सभापतीपदी व माझी उपसभापती निवड झाली आणि या पदासाठी संधी देण्यासाठी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार सुहास भैया आणि या विधानसभा विटा नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष सन्माननीय अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एक टीमवर्क म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. खानापूर पंचायत समितीच्या आतापर्यंतच्या कार्यकालामध्ये अतिशय पंचायत समितीचा चढता आलेख असून त्या पंचायत समितीच्या लौकिकास आम्ही सर्वजण निश्चितपणे वाढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा मी सन्माननीय आमदार सुहास भैया आणि अमोलदादा यांचं आभार मानतो आणि खानापूर बलवडी पंचायत समिती गणातून ज्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा त्या सर्व मतदारांचं आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मी सुवर्णा प्रशांत भोसले प्रथमा स्वर्गीय आमदार मान्य अनिल भाऊ व काकींना वंदन करते. कारण आज जो आपला विजय होऊन मला जो आज खानापूर पंचायत समिती पदाचा मान मिळाला यामध्ये भाऊ आणि काकीचे आशीर्वाद आहेत. आमच्या कुटुंबाच्या मागे पहिल्यापासून सर्व सुखदुःखामध्ये सर्व बाबर कुटुंबाचे आशीर्वाद आहेतच. आज माननीय आमदार सुहास भैया आणि उपनगराध्यक्ष अमोलदादा यांनी जो माझ्यावर सभापतीचा विश्वास दाखवला आहे तो मी येत्या काळात सार्थ करून दाखवीन अशी ग्वाही देते. तशी पूर्ण खानापूर तालुका व नागेवाडी गणातील सर्व बंधू भगिनी यात सर्वांचा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. जे पद आपणास मिळाले आहे ते फक्त माझे नसून तर सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे आहे. तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवून मला सभापती पद दिली आहे त्याबद्दल मी सर्वांची कायम ऋणी आहे. येणाऱ्या काळात तुम्ही दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.